की मी अमेरिकेत असल्यामुळे माझे सगळेच फ्रेंड्स बिकिनी आणि ऑब्व्हियसली त्यांचा कल्चर बिकिनी आणि टॉंग्स मध्ये होता. तर त्यांच्याबरोबर राहून कुठेतरी मी जरा जास्त असं झालंय की मी भारतीय तर मी जरा जास्त घालायचे तर माझ्याकडे असे बघायचे ते म्हणजे असं वेगळं हे काय वगैरे असं झालेलं. तर कुठेतरी मला ती सवय हळूहळू त्यांच्याबरोबर राहून कुठेतरी मीही जरा फ्री झाले होते. आणि ऍथलेटिक असल्यामुळे खराब किंवा घाण दिसत नाही, वाईट दिसत नाहीये म्हणून आय थिंक आय ऑल्सो गॉट कम्फर्टेबल. आणि काही वर्ष आधी असं मी कम्फर्टेबल होते. तर बिकिनी घालण्यात मला मोठं त्याच्यात हे नव्हतं. पण पडद्यावर बिकिनी घालून येणं ते माझ्यासाठी मलाही खूप दडपण होतं. आणि मी खूप प्रयत्न केला इनफॅक्ट त्या फिल्ममध्ये की कसं तरी त्या प्रोड्युसरांना सांगून किंवा त्या डिरेक्टरना सांगून वन पीस वगैरे घालावं, बिकिनी नको घालायला. तर नाहीतर मला खूप भीती वाटली होती की बापरे मराठी सगळे ऑडियन्सचे माझे पोस्टर्स फाडतील, मग मला इंडस्ट्रीमध्ये मी आता कुठे येतेय तर मला इकडून बाहेर करतील, काय म्हणतात बॅनच करतील, अरे बाबा आपल्याकडे नको असंही. म्हणजे तेही मला खूप भीती वाटली होती. आणि तेव्हा ही बातमी बाहेर आली आणि बातमी आल्यानंतर आय रिमेंबर सगळ्या चॅनलचे फोन आले आणि आय थिंक सामन्याला फ्रंट पेज ती बातमी होती. बघा मी इतकी घाबरले होते तेव्हा. आता जेवढी कूल आहे ना, म्हणजे आता मी म्हणते ना बाबा लिहा करा ट्रोल करा मला काही नाही, चोके मी वाचत नाही. तुम्हाला वाटत असेल की मी वाचून डिस्टर्ब मी वाचत नाही, तसं मी तेवढी कूल नव्हते तेव्हा. हो 14 वर्षापूर्वीची तू वेगळीच वेगळी. हो तर मला खूप मी घाबरले होते की आता काय होणार बापरे. आणि मला फोन्स येऊ लागले चॅनलचे तेव्हा. आता तरी सगळे ओळखीचे आहेत चॅनल्स एवढ्या वर्षात. आता काही वर्षांमध्ये छान ओळख झाली आहे. इनफॅक्ट आय थिंक बिग बॉस नंतर सगळ्यांबरोबर खूप छान ओळख झाली आहे. तर त्याच्या ही तर खूप जुनी गोष्ट आहे. मी नवीन कुणा जास्त ओळखत नव्हते आणि असं काही होणं मला तर मी खूप घाबरले होते. पण आय थिंक ते मी कसं तरी वी हॅव हँडल्ड इट. मला ते म्हणायचे तुम्हाला काय वाटतंय की असे कॉल्स यायचे काय वाटतं एक तर इंटरव्ह्यूसाठी आणि मी नाहीये असं केलं आणि काय वाटतंय. मग मी म्हटलं नाही असं काही वेगळं काही नाहीये. आणि समुद्रात ती येते तर ती साडी घालून कशी येणार. करेक्ट आहे. तिला स्विमसूट घालून यावं लागेल. आणि आजकालच्या गोव्याच्या बीचवरती तुम्ही बघा सगळे बिकिनी मध्ये असतात, त्यात काहीच वेगळं नाही. आणि तेव्हा पण असायचे, असं नाही की तेव्हा नसायचे, 2000 तेव्हा असायचे. पण मराठी मुलगी बिकिनी मध्ये जरा त्यांनी वॉज नॉट व्हेरी कन्व्हिन्सिंग तेव्हा. पण आय थिंक लोकांनी ऍक्सेप्ट केलं ते. आणि तुम्हाला पण मुरत होतो ना, ग्लोबलायझेशन मुरत होतो. एक्झॅक्टली. तसं मला काही तसं म्हणजे मग तेवढा काही प्रॉब्लेम असा आला नाही. आय थिंक आय मॅनेज्ड इट अ लिटल बिट. मला खूप भीती वाटली होती पण तेव्हा. पण तू आता गेल्या काही वर्षांमध्ये तो सोशल मीडियामध्ये इतर ऍक्ट्रेस बघशील ना, मराठी अभिनेत्री बघशील ना, तर बऱ्याच जणांचं तुला बिकिनीमध्ये किंवा सगळे घालतात. आणि आय थिंक सगळे ऍक्ट्रेसेस बाहेर जातात तेव्हा घालत असतील आय एम शुअर. पण आता ते सगळे पोस्ट करतात. हो, कारण आता जो तो वर्ग आहे, आता तो यंगस्टर आहे ना, आताचा जो ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये जन्माला आलाय, म्हणजे 2000 नंतर तो जन्माला आलाय किंवा 2005 नंतर जन्माला आलाय, जो आज 20 वर्षाचा आहे, तो तसा फॉरवर्ड आहे. कारण तो OTTवर जगभराचा कंटेंट बघतो किंवा त्याला असं जे जगभरातलं सगळं सौंदर्य त्याला पाहायला मिळतो, फिटनेस पाहायला मिळतो. आता ते कॉमन झालंय डोळ्याला. त्यामुळे मला वाटतं ना की आता त्यातलं थ्रिल गेलं. इट इज व्हेरी कॉमन आता. तर त्यामुळे आता बाकीच्या अभिनेत्रींना पण असं वाटतं की आता फक्त एकच आहे की ते तुम्ही डिसेंट असावं, जे तुला जमतंय, म्हणजे ते तुम्हाला ते सूट झालं पाहिजे. मला कुठली गोष्ट म्हणजे घालताना ती तुम्हाला तुमच्या बॉडीला ते सूट झालं पाहिजे असं माझं मत आहे. कारण मग ते वाईट किंवा वल्गर वाटू शकतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.